Hi friends, welcome back to Purnada coaching classes. Today I am going to teach you question tag part number 3. आज आपला हे शेवटचा भाग राहणार आहे क्वेश्चन टॅगचा. तर बोर्डर तुम्हाला जसं सांगितलं होतं अगोदर की 9 रूल्स देणार आहे, पण आज मी तुम्हाला रूल नंबर 5 आणि 6 ओके हे 2 रूल जे आहेत ना ते 4 होते, त्याचे 2 मध्ये मी कॉम्बिनेशन केलेलं आहे. कॉम्बिनेशन केल्यामुळं तुम्हाला हे शॉर्ट मध्ये दिसेल. रूल नंबर 5, होकारार्थी वाक्यामध्ये शाल आला असेल तर काय करायचं, शांट करायचं ओके, आणि विल आला असेल तर वॉन्ट करायचं. तर होकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नॉट नाही है ना, निगेटिव्ह नाही, नो नाही, नेव्हर नाही असे शब्द. आणि नकारार्थी वाक्यामध्ये काय येणार, नो, नॉट, नेव्हर असे शब्द येणार. तर आपल्याला पहिल्यावर ओळखता येईल. जसं आता शॉल नॉट असेल तर हे काय नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह वाक्य. शॉल नॉट असेल तर शॉल करायचं, विल नॉट असेल तर विल करायचं. म्हणजे निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह हे डोक्यात ठेवायचं. नेक्स्ट याचं एक्झाम्पल पाया, आय शॉल स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलेल है ना. तर आता आपल्याला काय करायचं, याचं क्वेश्चन टॅग करताना हे वाक्य पाहायचं पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे. शॉलचं काय करायचं, शांट करायचं. तर ॲज इट इज वाक्य लिहा, आय शॉल स्पीक इंग्लिश, फुल स्टॉपच्या ठिकाणी कॉमा द्यायचा आणि शॉलचं काय ते शांट, आय कॅपिटलच काढायचं ओके, आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. याचा अर्थ काय होतो, आय शॉल स्पीक इंग्लिश शांत आहे, मी इंग्रजी बोलेल हो का नाही का. या पद्धतीने आपल्याला जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण तसं धरायचं ओके. नेहमी आता अर्थ मी सांगणार नाही, डायरेक्ट वाक्य करेल. ही विल वर्क हार्ड, तो मेहनत करेल है ना, तो मेहनत करेल, काम करेल. ऍज इट इज वाक्य लिहा, ही विल वर्क हार्ड, कॉमा द्यायचा आणि विलचं काय येणार आहे तिथं लिहून दिलेलं आहे, वॉन्ट ओके, वॉन्ट आणि एच स्मॉल काढायचं, याची ही, आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कॅपिटल नाही काढायचं. ही विल वर्क हार्ड, वॉन्ट ही, तो खूप मेहनत करेल नाही का, त्या पद्धतीने. नंतर वी शॉल नॉट हेल्प यू, आता याचं वाक्य काय येणार आहे, आता हे बघा शॉल नॉट म्हणजे काय, निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह करायचं ठीक आहे. तर ॲज इट इज वाक्य लिहा, वी शॉल नॉट हेल्प यू, फुल स्टॉपच्या ठिकाणी कॉमा द्यायचा आणि शॉल नॉटचा काय नुसतं शाल घ्या, शाल ठीक आहे, शल म्हणतात त्याला, शल वी ठीक आहे, आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. त्यानंतर आहे यू विल हेल्प मी, आता हे वाक्य कसं आहे, पॉझिटिव्हच आहे बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय झालं, निगेटिव्ह वाक्य घेतलं, आता हे मला निगेटिव्ह घ्यायचं होतं, मी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे, तर मी काय करतो, ह्याला निगेटिव्ह घेतो, म्हणजे यू विल नॉट हेल्प मी ओके. आता याचं मला काय करायचंय, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करायचं. विल नॉटचं काय होणार आहे, विल होणार आहे. तर काय करायचं, यू विल नॉट हेल्प मी, ऍज इट इज लिहिलं वाक्य, कॉमा दिला, आणि विल नॉटचं काय करायचं, फक्त विल आणि यू क्वेश्चन मार्क, जो सर्वनाम आहे तोच ऍज इट इज लिहायचा, आणि शेवटी क्वेश्चन मार्क व्यवस्थित द्यायचा. यू विल नॉट हेल्प मी, तू मला मदत करणार नाही हा, या पद्धतीने. नेक्स्ट आहे आता रूल नंबर 6, वाक्याच्या सुरुवातीला समबडी, समवन, एव्हरीवन आणि एव्हरीबडी. आता हे काय अर्थ एकच सगळ्यांचे, पण एक फॉर्मल एक इनफॉर्मल असते. जसं आता समबडी आहे, समबडी एक इनफॉर्मल टॉकिंग मध्ये म्हणतो ठीक आहे, समबडी हेल्प मी. आता समवन काय फॉर्मल टॉकिंग मध्ये वापरतो. एव्हरीवन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण, समबडी म्हणजे कोणीतरी है ना, अर्थ सारखे आहेत. एव्हरीबडी आणि एव्हरीवनचा मिनिंग सेम आहे, फक्त काय ते बडी आणि वन यामध्ये एवढा डिफरन्स आहे. हे जे वन येते तर कधी येते, एव्हरीवन आणि समवन फॉर्मल असेल, आणि एव्हरीबडी आणि समबडी इनफॉर्मल वे ठीक आहे, इनफॉर्मल वे. आता बघा, एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम, आता हे वाक्याची सुरुवात कशाने झाली, एव्हरीवन झाली. रूल काय म्हणतो, नियमात काय आहे की समबडी, समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी हे सुरुवातीला असेल तर आपल्याला जे सर्वनाम घेतो आपण शेवटी, जसं आता इथं सर्वनाम काय यू आहे, यू शेवटी यूला यू आला बरोबर आहे. पण इथं काय करायचं आपल्याला, असेल तर क्वेश्चन टॅग मध्ये शेवटी आपल्याला दे घ्यायचं ओके. दे म्हणजे प्लुरल आहे, अनेक क्वेश्चन. आता आपल्याला हे शब्द ध्यान ठेवायचे, समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, तेव्हा आपल्याला सर्वनाम दे वापरायचं, हे विसरायचं नाही. तर ऍज इट इज लिहा पहिलं, एव्हरीवन वाक्य लिहिलं, ऍज इट इज अफ्रेड, याचा अर्थ काय होतो, एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम, म्हणजे सर्वांना त्याची भीती वाटत होती. आता तो कोण डेंजर माणूस असेल है ना. एव्हरीवन वॉज अफ्रेड ऑफ हिम, वाक्य लिहिला, कॉमा दिला. आता वाज आहे म्हणून आपण वाजंट करतो बरोबर आहे, पण इथं चूक करायची नाही. हे दे आहे ना, दे
दे असल्यामुळे इथं आपण काय करूया, दे नुसार काय करायचं, वेअरंट करायचं. ठीक आहे, वेअरंट. कीप इन माइंड, अशा चुका होऊ शकतात. लिटल मिस्टेक कॅन बी डन. समबडी हेल्प मी, समबडी हेल्प मी. आता जशाल तसं वाक्य लिहिलं आपण, समबडी हेल्प मी, हे हिम. समबडी हेल्प हिम, कोणीतरी त्याला मदत केली, कॉमा दिला. आता हेल्प्ड आहे, आता हे हेल्प इथं काय हेल्पिंग वर्ब नाही, बरोबर आहे. हे वर्ब टू आहे. वर्ब टू असेल तेव्हा काय करायचं, डीड वापरायचं. आता डीड आहे पॉझिटिव्ह, त्याचं निगेटिव्ह काय, ते डिडंट. मग काय करायचं, डिडंट आणि दे सर्वनाम घेऊन क्वेश्चन मार्क द्यायचा. आलं लक्षात. त्यानंतर आहे लास्ट रूल आहे, रूल नंबर 6 म्हणलं होतं ना, म्हणजे आज 3 आहेत, 5, 6 आणि 7. सुरुवात देर ने झाली असेल, म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला देर आले असेल तर सर्वनाम इथं काय चेंज नाही करायचं, देरला देरच ठेवायचं. आणि थोडंसं एक चेंज आहे ते सांगतो तुम्ही. देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर, तर काय करायचं, देर इज नो शॉर्टेज ऑफ वॉटर. आता याच्यामध्ये वाक्य जशाल तसं लिहिलं, कॉमा दिला. आता हे नो असल्यामुळे वाक्य निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं, इजंट नाही घ्यायचा. आता तुम्ही म्हणसाल इथं नॉट नाही ना, नो आहे. नो आणि नॉट दोन्ही निगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळं काय करायचं, इजच घ्यायचं फक्त. ठीक आहे, इज देअर, इज देअर. आता बघा, इज घेतलं, हे देअर सर्वनाम घेतलं, क्वेश्चन मार्क देऊन टाकायचं. त्यानंतर लास्ट सेंटेन्स आहे, देअर वॉज अ मॅन, ऍज इट इज वाक्य लिहा. आता याच्यामध्ये नो नाही, नेवर नाही, है ना, नॉट बी नाही, निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह वाक्य झालं. देअर वॉज अ मॅन, ऍज इट इज वाक्य लिहा, कॉमा द्यायचं शेवटी. आणि वॉजचं काय येणार आहे, वॉजंट येणार आहे, वॉजंट देअर. ओके, वॉजंट देअर, क्वेश्चन मार्क. आलं लक्षात. तर आलं लक्षात. टेक अ स्क्रीनशॉट. इफ यू like this video, do like, subscribe and comment and share my video.